नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरा जठार. मनाचे श्लोक क्रमांक 26 ते 30. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी सेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. भवाच्या भये काय भीतोष लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी सिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी पुसिरी कांबी वाजे. पुरी वाईली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. रामदास स्वामी म्हणतायत, आपल्या शरीरावर आपलं फार प्रेम. या शरीराला तोशीस पडू नये, कष्ट पडू नयेत म्हणून आपण ना युक्त्या करत असतो. पण अखेरीस मरणाला शरण हे जावंच लागतं. मृत्यूची देवता म्हणजे साक्षात यमराज. या यमराजाची ताकद, त्याचं सामर्थ्य राम पूर्णपणे जाणू नये. पण गंमत अशी की रामाचं सामर्थ्य एवढं की प्रत्यक्ष काळाचाही थरकाप उडावा. त्याची ताकद एवढी की शत्रू सहज नामोहरम व्हावा. आता इतक्या सामर्थ्यवान रामाचा वरदहस्त जर आपल्यावर असेल तर भेकडासारखी भविष्याची चिंता करत घाबरून राहण्याची काही गरज नाहीच आहे. आपल्याला थोडासा धीर धरायला हवा. आपलं मन रामभक्तीत गुंतवायला हवं. रामाला त्याच्या भक्तांची पूर्ण काळजी आहे. पूर्ण वानर सेनेला त्याने लंका विजयानंतर अयोध्येस आपल्या पुष्पक विमानातून आणले. त्याला आपल्या भक्तांच्या सुखदुःखाची जाणीव आहे. तो आपल्या भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही आणि म्हणूनच रामाच्या अशा भक्तांकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं धारिष्ठ करू कोणी धजावणार नाही. म्हणजेच आपण आपलं चांगलं कर्म करत असताना रामासारखी इतकी सामर्थ्यवान शक्ती आपल्या पाठीशी आहे याची जाणीव जर ठेवली तर ते कर्म करत असतानाची ऊर्जा, तेव्हा उपसावे लागणारे कष्ट आणि त्या कष्टांसाठीची जे लागणारी ताकद ही आपल्याला या रामभक्तीतून प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.